राम राम मित्रांनो, आपल्या घरी आज झाली डिलिव्हरी गायीची. गायीनं दिला आज गोर. आपण घेतला आता दूध काढून. आता निघालो सोपनाथ महाराजांच्या मंदिरात. पोहोचलो आता आपण मंदिरात, कारण की आज रविवार होता. रविवारी मंदिरात पूर्ण साफसफाई होते आणि रविवारी असते सोपनाथ महाराजांच्या मंदिरात आरतीसाठी भक्तांची गर्दी असते भयानक. तुम्ही पाहू शकता साफसफाई चालू आहे मंदिराची. मंदिराच्या स्वच्छतेची भक्त चांगली काळजी घेतात. मन लावून मंदिराची साफसफाई करतात. पाहून घ्या तुम्ही बी. मंदिर एकदम चकाचक होऊन जाते. मंदिरात गेल्याबरोबर नवीनच अशी ऊर्जा निर्माण होते. मन प्रसन्न होऊन जाते आणि मनात समाधान वाट. साफसफाई तर एकच नंबर चालू आहे. आमचे खंडारे मामा पा समय साफ करू राहिले. आपण बी घेतली फरशी पुसून. वायपरनं चक केलं. तांब्या आणि पितळची मूर्त्या चक काढल्या धुवून. आपण आणला निरगुडाचा पाला धुवून. निरगुडाच्या पाल्याचा हे भाऊ फरशी धुत होते पाण्यानं चक. यांचा पण मोलाचा वाटा आहे बरं मंदिराच्या सेवेसाठी. आरतीचा टाइम झालता म्हणून भक्त पण येल होते आरतीसाठी. सगळं सामान जिथं होतं तिथं ठेवून दिलं व्यवस्थित. आणि पहा आता आरतीला होणार होती सुरुवात. आता आरतीला झाली सुरुवात. पाहून घ्या तुम्ही एकदा. आता आरती झाली सुरू. पहा आरतीसाठी किती भक्तांची गर्दी आहे. भक्तांची श्रद्धा भरपूर आहे सोपनाथ महाराजांवर. सोपनाथ महाराजांच्या प्रतिमेची चालू झाली पूजा. आणि पहा सोपनाथ महाराजांवर फुलांचा हार किती मस्त छान दिसते. एकच नंबर. पाहून घ्या तुम्ही बी. काही पण म्हणा तुम्ही, देवाच्या अंगावर फुलं तर एकच नंबर. हार आणला होता अनिल भाऊ काळे यांनी. पाहून घ्या तुम्ही यांना. आरती झाली. आता झाडणीला झाली सुरुवात चालू. खंडारे मामा झाडणी देतो. पुजारी जवळून घेतलं तीर्थ. व्हिडिओ आवडल्यास करा मग फॉलो आपल्याला. डबल सोपनाथ महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही. सोपनाथ महाराजांच्या मंदिराचे व्हिडिओ येत जातील, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका बरं का मित्रांनो. देवता भी होली यहाँ खेलने को आते हैं. देवता भी होली यहाँ खेलने को आते हैं. ब्रह्मा विष्णु